मी इतकी खात्रीशीर सांगू शकतो की उद्या वेळ आली आणि जर ह्या प्रक्रियेत काही कुठे शंका असेल किंवा शंका निर्माण झाली तर ह्या महाराष्ट्रातला विक्रम पाचपुते हा पहिला आमदार असेल की जो राजीनामा द्यायला तयार आहे आणि राजीनामा देऊन आम्ही परत एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ, इतका आत्मविश्वासाने मी सांगू शकतो. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये ईव्हीएम हा मुद्दा जो आहे तो प्रचंड गाजतो आहे. विरोधकांकडून सरकारवरती आणि विजयी झालेल्या महायुतीवरती टीका होताना दिसते आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीगोंदा मतदारसंघाचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप अभिनंदन की आपण पहिल्यांदा निवडणूक लढवलीत आणि विजयी झालेला आहात. ईव्हीएमचा मुद्दा सध्या गाजतोय, काय नेमकी आपली प्रतिक्रिया? नाही, मुळात म्हणजे काय की ईव्हीएमचं जर आपण पाहिलं, मी ही प्रक्रिया 2019ला खूप जवळनं पाहिली होती. मी आदरणीय बबनदादांचा त्या ठिकाणी निवडणूक प्रतिनिधी म्हणून आतमध्ये होतो काउंटिंगच्या वेळेस, आणि त्यावेळेस समोरच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यावेळेस एक व्हीव्हीपॅटचं त्यांनी मोजणी झाली होती आणि ती मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमची मतं आणि व्हीव्हीपॅटची मतं एकदम तंतोतंत बरोबर राहिली होती. त्यामुळे त्यात चूक अशी काहीच नव्हती. आणि मुळात काय होतं, ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस ती स्लिप पडताना दिसते. आणि मला दुर्दैव हे वाटतं की ही जी टेक्नॉलॉजी आहे ईव्हीएम मशीनची, ही त्यांनी इतकी आउटडेटेड टेक्नॉलॉजी आत्ता वापरलेली आहे, ती आजच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. त्याला कोणतीही सिस्टीम कनेक्ट होऊ शकत नाही. जे मदरबोर्ड्स ईव्हीएम मध्ये वापरले जातात, हे मदरबोर्ड्स, ते जे आयसी जे आहेत, ते एकदम रेडिओची टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये कोणतीही फ्रिक्वेन्सी काम करू शकत नाही. हे सगळं ज्यावेळेस इलेक्शन कमिशनने माहिती सांगून सुद्धा त्याच्यावर शंका निर्माण होते. म्हणजे थोडक्यात कसं आहे की आज हा जो प्रश्न निर्माण होतो हा म्हणजे कसं आहे की आपल्याकडे ते छोटे फोन असायचे, नोकियाचे वगैरे यायचे, जे ब्लॅक अँड व्हाईट फोन्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही फोटो पाठवू शकता का? नाही, त्यात इन्फ्रारेड नाही, त्यात ब्लूटूथ नाही, त्याच्यामध्ये वायफाय नाही. जर त्याच्यावरती आपण काहीच पाठवू शकत नसेल तर ईव्हीएम मध्ये बदल कसा होऊ शकतो? ईव्हीएम मध्ये ती रेडिओ टेक्नॉलॉजी, त्यामुळे ईव्हीएमला कनेक्टिव्हिटीला ऑप्शन काहीच नाहीये. हे जे म्हणतात की मशीनमध्ये फेरबदल केला जातो, ती आमच्या मतदारसंघामध्ये 345 मशीन आहेत. 345 मशीनची छेडछाड कशी होणार आहे? आणि छेडछाड करण्यापेक्षा प्रत्येक मशीनवरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पोलिंग बूथ एजंटच्या सह्या असतात. ते सील दाखवलं जातं आणि मग उघडलं जातं. त्यामुळे स्कोप काहीच नाहीये. हे फक्त काहीतरी चुकीचे त्या ठिकाणी दिशाभूल करणं. ह्याच विरोधकांना आज त्यांना ईव्हीएम चुकीचं वाटतंय. कालच्या लोकसभेला नव्हतं वाटत. कालच्या लोकसभेला ते खुश होते, जनतेने आम्हाला कल दिलाय, जनतेचा हा कल आहे, आज महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस हे सांगत होते ते. आणि त्यांच्या विरुद्ध निकाल लागला की मग महाराष्ट्राचा काळा दिवस. म्हणजे ते नाही का, मी बुडालं की जग बुडालं, ती सशाची अशी गोष्ट आहे, तसं हे बुडायला लागले की जग बुडतंय. हे दुर्दैव आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये देखील जर बघितलं तर आमदार राम शिंदे जे भाजपचे नेते आहेत त्यांनी ईव्हीएम पडताळणी संदर्भामध्ये मागणी केलेली आहे. मग कसं एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे बघतात? कारण महाविकास आघाडीचे तर नेते जे आहेत तर ते करतातच आहेत. हे बघा, रोहितजींनी सांगितलं उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा विश्वास आहे, मग इतर नेत्यांचा का नाही? आणि जर तुमचा रोहित पवारांवर विश्वास असेल, मी मगाशी म्हणालो की मी फर्स्ट टाइम आमदार आहे, माझ्याकडे अनुभवही नाही, पण माझा ह्या सगळ्या प्रक्रियेवरती इतका विश्वास आहे, इलेक्शन कमिशनवर आमचा विश्वास आहे आणि ती प्रक्रिया उत्तमपणे ते पार पाडतात आहेत. ह्या प्रक्रियेवर मी इतकी खात्रीशीर सांगू शकतो की उद्या वेळ आली आणि जर ह्या प्रक्रियेत काही कुठे शंका असेल किंवा शंका निर्माण झाली तर ह्या महाराष्ट्रातला विक्रम पाचपुते हा पहिला आमदार असेल की जो राजीनामा द्यायला तयार आहे आणि राजीनामा देऊन आम्ही परत एकदा निवडणुकीला सामोरे जाऊ, इतका आत्मविश्वासाने मी सांगू शकतो. म्हणजे ईव्हीएम मध्ये जर काही तांत्रिक अडचणी असेल किंवा असं मॅनेज होऊ शकतं असं जर वाटलं तर तुम्ही राजीनामा द्याल? माझा ह्या सरकारवरती, ह्या कमिशनवरती पूर्ण विश्वास आहे, आपलाही असावा आणि ह्या विश्वासातनं मी बोलतोय. जर ह्या प्रक्रियेत काही जर घोटाळा असेल तर मी पहिला राजीनामा देईल ज्यावेळेस घोटाळा समोर येईल त्यावेळेस, आणि नव्याने आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ. तर हे होते विक्रमसिंह पाचपुते, ज्यांनी ईव्हीएम मध्ये जर घोटाळा निघाला तर मी थेट माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल असं म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळे, एबीपी माझा, श्रीगोंदा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.